नाती ही रक्ताची नसली तरी मनाने जोडलेली असतात. एकामेकांवरचा विश्वास ही नात्याची मोलाची गाठ आहे. वेळ जाईल, माणसं बदलतील, पण खरं नातं कधीच सोडून जात नाही. जिथे प्रेम आहे, तिथेच नात्याला अर्थ आहे. नातं जपण्यासाठी शब्द नव्हे तर भावना महत्वाच्या असतात. नातेवाईक ही आपली उगमाची मुळे असतात. जेव्हा सगळं जग दूर जातं, तेव्हा नातेवाईकच जवळ करतात. कधी भांडणं होतात, पण त्यातही आपलेपणा असतो. खऱ्या नात्यांना स्पष्टीकरणाची गरज असते. प्रेम, समजूत आणि माफ करण्याची ताकद हे नात्याचं बळ आहे. नातं टिकवायचं असेल तर अहंकार झटकावा लागतो. एकामेकांना समजून घेणं हेच नातं मजबूत करतं. वक्तृत्वाने नाही तर कृतीने नातं जपलं जातं. कधी न सांगता समजून घेणं हेच खऱ्या नात्याचं लक्षण. नातेवाईक असणं नशीबच, पण नातं जपणं ही जबाबदारी आहे. कुटुंब आणि नातेवाईक हे जीवनाचं खरं आधारस्तंभ असतं. आपलेपणा देणारी माणसं हीच खरी श्रीमंती. कधी वेळ देणे, कधी शांत राहणं हेच नातं टिकवण्याचा मार्ग. भावनांची देवाणघेवाण म्हणजेच खरं नातं. नात्यांना वेळ, प्रेम आणि आदर लागतो. नातं टिकवणं म्हणजे प्रत्येक वेळी जिंकणं नव्हे, तर समजूत करून घेणं. आपण पहिलं पाऊल टाकल्याने नातं अजून घट्ट होते. रक्ताचं नातं आपोआप जुळतं, पण मनाचं नातं जपावं लागतं. नातेवाईक हे आपल्यासाठी काळजी करणारी माणसं असतात. थोडा वेळ त्यांच्यासाठी दिला तर आयुष्यभर आठवणी राहतात.